शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 59व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय गदारोळात अनेक घणाघाती टीका प्रतिटीकांचा धुरळा उडाला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी कम ऑन किल मी असं थेट आव्हान दिलं आणि भाजपच्या नेतृत्वावर सडकून टीका केली। या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला बोलबच्चनगिरी म्हणून फेटाळलं। मात्र या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक शब्दात प्रत्युत्तर देत चर्चेचं वळण आणखी गडद केलं। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। शिवसेना उभाटा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। कम ऑन किल मी असं खुले आव्हान देताना त्यांनी ॲम्ब्युलन्स घेऊन या असंही सुनावलं। या विधानातून त्यांनी भाजपच्या राजकारणातील दडपशाही, केंद्रीय एजन्सीचा वापर आणि विरोधकांवरील दबाव याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यात फडणवीस आघाडीवर होते। उद्धव ठाकरे यांच्या कम ऑन किल मी या विधानावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर देत नाही असं म्हणत थेट नाव न घेता टोला लगावला। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर उभाटा पक्षाकडून अधिक आक्रमक पवित्रा घेतला गेला। खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, ते फडणवीस आम्हाला बोलबच्चन म्हणत असतील तर जगभरातील बोलबच्चन महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत। या वाक्याने राऊतांनी फडणवीसांना थेट भाषिक टोला लगावला। त्यांनी यावर अधिक स्पष्टता देताना म्हटलं की पूर्वी त्यांच्याशी संबंध होते, त्यामुळे काही गुण आमच्यात आले असतील, पण त्यांना अजून नीट बोलबच्चनगिरी जमत नाही, ते उघडे पडतात। या वक्तव्यातून राऊत यांनी केवळ फडणवीसांवर नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकेचा बाण सोडला। मोदी दररोज उघडे पडत आहेत, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। संजय राऊत यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत नरेंद्र मोदींना टोला लगावला। ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदी आम्ही केली असं विधान केलं आणि त्यानंतर मोदींची दात खिळीस बसली आहे। हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदी सरकारची कोंडी झाल्याचा आरोप केला। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राऊतांनी यावर एकनाथ शिंदेवरही हल्लाबोल केला। शिंदे हे फक्त लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची भूमिका केवळ अपकुशन टाळण्यासाठीच आहे असं म्हणत राऊतांनी त्यांच्या कार्यक्षमतेवरच शंका उपस्थित केली। राज्याच्या राजकारणात सध्या जो प्रकार चालू आहे त्या सत्ताधाऱ्यांची भाषा अधिक विनोदी आणि विरोधकांची भाषा अधिक वेदनादायक वाटत आहे। कम ऑन किल मी यासारख्या विधानांवर विनोद करून सत्ताधारी आपली जबाबदारी झटकत आहेत, तर विरोधक तीव्रतेने जनतेच्या भावना मांडत आहेत। संजय राऊतांनी केलेले टोले हे केवळ राजकीय शाब्दिक युद्धापुरते मर्यादित नाहीत, तर ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आक्रमक रणनीती दर्शवतात। फडणवीसांच्या बोलबच्चनगिरीचा मुद्दा आता त्यांच्या विरोधकांनी हत्यार म्हणून वापरायला सुरुवात केली आहे। या वाकयुद्धातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला जात आहे, जिथे शब्दांची धार तलवारीसारखी तीव्र आहे आणि प्रत्येक टोला एक नवा स्फोट घडवतोय। राजकीय मंचावर ही टीका प्रतिटीकांची साखळी अजून वाढणार यात शंका नाही आणि यामुळेच आगामी दिवसात महाराष्ट्राचं राजकारण अधिकच रंगतदार होणार आहे। आणि हेच बघण्यासाठी पात्रा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।